नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानी संदर्भात 535 कोटी या ठिकाणी वाटप झालेले आहेत आणि हे पैसे बँकेत जमा सुद्धा झालेले आहेत। या संदर्भात अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे। नेमके किती पैसे जमा झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या तालुक्याला, कोणत्या गावाला कशा पद्धतीने नुकसान भरपाईचे पैसे वाटप करण्यात आलेले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीग्रस्त 5.30 लाख शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयाचा पीक नुकसान भरपाई मदत करण्यासंदर्भात मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। आणि यामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,893 रुपयाची मदत वितरित करण्यात सुद्धा आलेली आहे। मदतीची रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर ते असंही म्हणत आहेत की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमी प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेती पीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, जर समजा तुम्ही पीक नुकसानीचा फॉर्म भरला असेल आणि तुमच्या बँकेला आधार कार्ड जर लिंक असेल तर तुमच्या बँकेमध्ये हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत आणि हे पैसे विविध बँकेच्या विविध विभागामध्ये वितरित सुद्धा करण्यात आलेले आहेत। विभागाने शेतकऱ्यांचे ई-KYC त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम सुद्धा राबवलेली आहेत, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणाची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली आहे। या धोरणात्मक उपकरणामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत वितरण करणे शक्य झाल्याची माहिती मंत्री श्री जाधव पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमची ई-KYC कन्फर्म असेल, पूर्ण असेल, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक हे एकमेकांना जर लिंक असेल तर राज्यातील सर्व विभागांच्या माध्यमातून हे पैसे त्यांना वितरित करण्यात आलेले आहेत। हे वितरणाचे काम प्रत्येक विभागामध्ये, म्हणजे मुंबई विभाग असो, नागपूर विभाग असो, पुणे विभाग असो किंवा नाशिक, सर्व विभागांमध्ये हे पैसे वितरित करण्यात आलेले आहे अशी माहिती मंत्री जाधव पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील आहे। शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष घेत आहे किंवा लक्ष देत आहे। राज्य सरकारने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी अनेक रक्कम शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई म्हणून देण्यात आलेली आहे आणि हे पैसे आधार संलग्न बँकेत सुद्धा जमा झालेले आहे असे मकरंद पाटील यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण मित्रांनो, या नुकसानीचे पैसे त्यांना मिळाल्यास पुढील वर्षासाठी त्यांना खते, पिके खरेदी करता येणार आहेत। त्यांच्या झालेल्या नुकसानीला एक हातभार लागू शकतो। म्हणून मित्रांनो, ही माहिती त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। परंतु ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे। आतापर्यंत तुम्ही चॅनलवरती टिकून असाल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचे सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।